फायनली डे 2 इन अलिबाग. आणि मी आता बाईकवर बसलेलो आहे. आम्ही इथून रेवदंडा फोर्टला चाललेलो आहे. इथून रेवदंडा फोर्ट आणि तिथं अजून एक किल्ला वगैरे कुठेतरी जाणार आहे. आता जस्ट मी रेडी झालो आहे, बाईकवर बसलो आहे. इथून 8-9 किलोमीटर आहे. तर आज डे 2मध्ये आपण तिकडं ह्या साईडला जाणार आहे, रेवदंडा फोर्ट वगैरे. काशीदला आम्ही स्किप केलं. कारण की ऑलरेडी वेळ झाला होता आणि इथून 20 ते 25 किलोमीटर आहे. सो आम्ही काशीद स्किप केलेलं आहे आता. तर आम्ही इथून आता इकडं फोर्टला जाणार आहे, रेवदंडा फोर्ट वगैरे. आणि संध्याकाळी ह्या साईडला अलिबाग बीचला जाणार आहे. बेसिकली नगावला प्रॉपर्टी घ्यायचा हाच फायदा आहे की तुम्ही सेंटरला राहता. वरच्या साईडला गेलं तर तुम्हाला अलिबाग भेटतं, खालच्या साईडला रेवदंडा, कोलारी फोर्ट वगैरे सगळ्या गोष्टी कवर करता येतात. सो आम्ही आता इथं थांबलो आहे, 15-1 मिनटात इथून निघणार आहे. इथं कॅशचा थोडा प्रॉब्लेम आहे, ATM कार्ड वगैरे नाही आणि आमच्याकडे कॅश नव्हती. तर आम्ही आता इथं कॅशचा जुगाड लावतो आहे. आणि मोबाईल नेटवर्क चालत नाही, त्याच्यामुळे सगळीकडे वायफाय घेऊनच काम चालू करावं लागतं आहे. सो ही आजची स्टोरी आहे. लेट्स सी आज काय काय आपण कवर करतो. तो भाई मी आता इथं रामेश्वर मंदिरात आलेलो आहे. इकडं नागावच्या जवळच आहे. आम्ही फोर्टला जात होतो. सो इथं आलो आणि रामेश्वर मंदिरवासी भारी वाईब्स देत आहे ना. एवढं भारी सराउंडिंग आहे ना इथलं, जर तुम्ही बघशाल तर. असलं भारी दिसतंय ना मंदिर, खूप छान आहे. तर तुम्ही इकडं नगावरून जर कोलावा फोर्ट वगैरे तिकडे जात असाल ना, तर तुम्हाला ऑन द वे लागलं. जर नाही लागलं तर लोकेशन सर्च करून येऊ शकतो तुम्ही. रामेश्वरम मंदिर छान आहे, खूप छान मंदिर आहे. सुंदर आहे, कौलात केलेले. हा भाई बरोबर बोलला. 2 घेऊ, एक शेजारी. चाल लागलाय बरोबर. क्वालिटी सो आम्ही रेवदंडा फोर्टला आलेलो आहे. माझ्या बॅक साईडला रेवदंडा फोर्ट आहे. तर आम्ही जस्ट रीच झालो आहे. आज संडे आहे, बट आम्ही लवकर आलो आहे, त्याच्यामुळे अजून काही गर्दी नाही आहे. आणि हे आपली इथं गाडी पोचलो आहे. लेट्स से आता जाऊ आपण तिकडं मध्ये. असा काय रेवदंडा फोर्ट आहे. छान आहे. इथून म्हणजे दिसतं वगैरे छान आहे. इथं तोफा वगैरे लावलेले आहे. तर बेसिकली रेवदंडा फोर्ट आहे हा 7 टावर आहे, जसे की तुम्ही बघू शकता. तर याची स्टोरी अशी होती की पोर्तुगीजांनी कुंडलिका रिव्हर जवळ बांधलं होतं डिफेन्स. आणि जे आपण देवाणघेवाण करायचे त्याच्या पोस्टसाठी हे बांधलं होतं, डिफेन्ससाठी बांधलं होतं. त्याच्यानंतर 1740मध्ये हा फोर्ट त्यांनी बांधला होता. त्याच्यानंतर 1806मध्ये मराठा एम्पायरने तो कॅप्चर केला आणि त्याच्यानंतर 1818मध्ये ब्रिटिशांनी तो कॅप्चर केला होता. सो डिफेन्ससाठी तयार केलेला होता हा पोस्ट, म्हणजे वरतून सगळ्या समुद्र किंवा रिव्हर जवळच्या हालचालींवर लक्ष ठेवता येईल असं.
जेवण करताय अजून सुंदर आहे. ही रेवदंडा रिव्हरची खाडी आहे आणि तिकडं आपला समुद्र आहे. हा रेवदंडा बीचला आलोय आम्ही आता. सो आम्ही आता नेक्स्ट जो समोरचा किल्ला आहे कोलारी फोर्ट आहे तो तिकडं जाणार आहे. तिकडून इकडचं ऑपोजिट व्ह्यू दिसल. छान आहे, शांत आहे. पॉइंट फायला टाक. अरे हा तो समुद्रात करायचं बरोबर. काय काशीतलं तेच केलं असेल. गाडीवर येल्याचे अजून एक फायदे हे बघा. फोर्ट आहे इथं, गाडी लावली आहे इथला मस्त समुद्राचा व्ह्यू आहे लांब लांब पर्यंत. सो काय आपण इथं लाईट हाऊसला आलोय. फोर्टला आता काही जात नाही कारण की लय ऊन झालेलं आहे. बघू संध्याकाळी सनसेट करायला आलो तर येऊ. आता इथं लाईट हाऊसला आलोय आम्ही. बघू आपण लाईट हाऊसवरून व्ह्यू कसा येतो. नाही वाटतेच भीती इथे. असा कोलावा फोर्टवरून व्ह्यू आहे लाईट हाऊसवरून. सॉरी मंदारला फोन करा. बाई जस्ट रूमवर आलोय. मस्त जेवायला गेलो होतो. व्हेज असल्यामुळे आपला रेस्टॉरंट सापडत नव्हते पण एक आम्ही शोधलं सुरुची व्हेज रेस्टॉरंट. भारी जेवण बिवण होतं. आता एकदम मस्त जेवण झालंय. आता आम्ही पण दुपारचं मस्त झोपू आता 1-2 तास. संध्याकाळी बघू नगाव बीचलाच जाऊन थोडं चिलबिल करणार आहे. बाकी आजचा दिवस असाच आहे. उद्या आता घरी जायचं आहे म्हणजे बॅक टू पुणे. बघू आता उद्या सकाळी किती वाजता निघतो काय नाही. बट येस आजचा दिवस असाच आहे. संध्याकाळी नॉर्मल नागाव बीचला जाणार आहे. बाकी काय एक्स्ट्रा शूट नाही. बस एवढंच आहे. आजचा दिवस असा स्पेंड करणार आहे. बाकी आजचा पण व्हिडिओ चांगला आहे. आम्ही लाईट हाऊसला गेलो होतो. त्याच्यानंतर रेवदंडा फोर्ट पण एक्सप्लोअर केला. त्याच्यानंतर गार्डन लाईट हाऊसला इथं गार्डन होतं तिथं मस्त बसलो. बराच वेळ सी व्ह्यू एन्जॉय केला. छान होतं. आजचं जेवण बिवण पण मस्त झालं आहे आज. तर भारी होता. आजचा दिवस पण चांगला गेला. अलिबाग शनिवार रविवार मस्त आहे. अलिबाग विकेंड गेटवेसाठी भारी ट्रिप होते. सो बऱ्यापैकी म्हणजे सगळंच कवर झालं. काशीतला जाता नाही आला आज कारण की आम्ही आज थोडं लेट उठलो त्याच्यामुळे काशीतला गेलो नाही. बट आमचं नंतर आम्ही असं पण विचार केला की काशीतला गेलो तर मुरुड जंजिऱ्याला पण जावं लागेल कारण की तिथून जवळ आहे. मग आम्ही नेक्स्ट टाईम तिकडचं काहीतरी प्लॅन करू असं डोक्यात आहे. बाकी बस एवढंच आहे. तर अलिबागचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि भेटूया नवीन अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. जस्ट जेवण केलं आहे. आज आपला लास्ट दिवस आहे. उद्या आपण सकाळी जाणार आहे. आज नंतर रेकॉर्डिंग काय केली नाही कारण की नागाव बीचला गेलो होतो. नॉर्मल आम्ही पाण्यात खेळलो बिळलो. आता जस्ट इथं जेवण केलं आहे लाईट आणि उद्या सकाळी गायब होणार आहे. बस आता इथं बीचला चाललो आहे वॉक करायला. थोडे आईस्क्रीम वगैरे खाऊ. डन. अलिबागची ट्रिप एक नंबर झाली, कडक झाली.
अलिबागचे सगळे व्हिडिओ कसे वाटले एकदा कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटू आपण अशाच एखाद्या नवीन एका जर्नीमध्ये. तोपर्यंत थँक्यू. Thanks for watching Journey Junction.